श्री स्वामी समर्थ। चला तर आज बनवूया मस्त अशी बघा खव्याची बासुंदी, एकदम ती पण दाणेदार बनणारी आणि कॅरमल बनवून आपण ही बासुंदी बनवलेली आहे। चला तर आता बघूया साहित्य। बघा एक नॉनस्टिकचं कढई घेतलेली आहे आपण, खवा, नंतर साखर, काही काजू बदामाचे तुकडे आणि विलायची आहे ती आपण साखरेमध्ये चांगली अशी कुटून घेतलेली आहे। साखर टाकून विलायची बारीक जरा लवकर होती साखर टाकल्याने। जर तुम्ही नॉनस्टिकची नसन साधी कढई घेतली तर दूध टाकायच्या आधी थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे काय होतं दूध खाली चिटकत नाही। आता आपण दुधाला छान असं उकळी फुटून थोडंसं आटून घेणार आहे, जास्त नाही, थोडंसं आटून घ्यायचं आहे आपल्याला। खायला खूप टेस्टी अशी होणारी ही दुधाची बासुंदी, एकदम दाणेदार, बिकानेरवर जशी भेटती का सेम तशीच चव असते या बासुंदीची, कारण की आपण कॅरमल बनवून टाकणार आहोत। मी पुन्हा समोरच तुम्हाला दाखवतेच की कॅरमल कसं बनवायचं। मस्त आता बघा उकळी फुटलेली आहे, साई अशी बाजूला सारायची, आणखी थोडंसं हलवून मस्त थोडंसं दूध आटून घ्यायचं आहे। छान ताजं दूध आहे आणि एकदम क्रीमी दूध घ्यायचं आहे, पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही। मस्त आता आपण काय करू, ही दुधाची कढई दुसऱ्या शेगडीवर ठेवू आणि इकडे आपण कॅरमल बनवायला घेऊ। आता कॅरमल बनवण्यासाठी बघा मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये जी साखर घेतलेली आहे ती साखर टाकून घ्यायची आणि गॅसवरती असं त्याला पाणी सुटून द्यायचं। छान असं दुसरं पाणी टाकायची गरजच नाही, त्यालाच थोडंसं पाणी सुटलं का बरोबर पूर्ण वितळली जाते साखर आणि छान कलर पण येतो याच्यामुळे बासुंदीला। बघा आपली साखर वितळायला लागलेली आहे, असंच हलवून आणखी पूर्ण याचं पाणी होऊन द्यायचं आहे आपल्याला। मी बघा दुसरं कोणतंच पाणी टाकलं नाही कॅरमल बनवताना, आहे फक्त पूर्णपणे साखरेपासूनच तसंच वितळून बनवून घ्यायला लागलेले आहे। तिकडे दूध पण आपलं छान आटत आहे, दुसऱ्या शेगडीवर ठेवलेलं आहे। बघा पूर्ण या साखरेचं पाणी झालेलं आहे आणि कलर कसा छान बदललेला आहे, याच्यामुळे बासुंदीला कलर पण खूप छान येतो आणि चव पण खूप मस्त लागते। ही साय आलेली बघा, मस्त अशी साय यायला लागली, थोडंसं साईडला सारायची आणि आणखी थोडंसं हलवून घ्यायचं। आता दूध आपलं थोडंसं आटलेलं आहे, नंतर आपण याच्यामध्ये खवा टाकून घ्यायला, मस्त ताजा खवा आणलेला होता, छान मिक्स करून घ्यायचा खवा त्याच्यामध्ये, एकदम दाणेदार अशी ही बासुंदी तयार होते। नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा। बघा कॅरमल आपला आता दुधात मस्त टाकून घ्यायचं, किती छान कलर येतो तुम्हाला दाखवते मी। सगळं पूर्ण आता याच्यामध्ये हलवून सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा कसं छान असा आपल्या बासुंदीला कलर आलेला आहे। डायरेक्ट साखर टाकली का म्हणजे चव थोडीशी कॅरमलने जास्त चव वाढते आणि डायरेक्ट साखर टाकल्यावर थोडीशी चव कमीच लागते। त्याच्यामुळे कधी अशी खव्याची बासुंदी किंवा तुम्ही अशी दुधाची साधी अशी जरी बनवायची असली तरी कॅरमल बनवून टाकायचं। आणि आता आपण वेलची पूड टाकून घेऊ, तर नंतर काही काजू बदामाचे तुकडे, तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ड्रायफ्रूट ते तुम्ही घालू शकता। मस्त अशी बघा आपली दाणेदार घट्टसर बासुंदी तयार होत आहे। मस्त आता आपण एका बॉलमध्ये काचेच्या काढून घेऊ, तर खरंच खायला खूप अशी टेस्टी लागते। एकदा तुम्ही अशी घरी बनवली का बाहेर विकतची कधीच आणणार नाही, तर नक्कीच ही अशी ट्राय करून बघताल। आणि मस्त वरतून पिस्ता गुलाबाच्या काही पाकळ्या टाकून छान अशी आपली बासुंदी तयार आहे। अशाच नवनवीन आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपले रोज असेच व्हिडिओ येणार आहेत। धन्यवाद।